पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार भाजपच्या प्रीतम ललित पाटील यांनी बुधवारी 7 जानेवारी रोजी अधिकृतरित्या स्वीकारलाय। नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचं अधिकृत पत्र देत प्रीतम पाटील यांना पदभार प्रदान केलाय। पेण नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रीतम पाटील यांनी निवडणूक लढवलेली होती आणि ह्या निवडणुकीत त्यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवार रिया धारकर यांचा 5861 मतांनी पराभव केलेला होता। नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याच्या वेळी पेण नगर परिषद कार्यालयामध्ये हा पूर्ण कार्यक्रम पार पडलाय। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून प्रीतम पाटील यांचा जंगी सत्कार केला। पदभार स्वीकारल्यानंतर प्रीतम पाटील यांनी सांगितलंय की निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्यात येणार आहेत आणि ह्या सोहळ्याला आमदार रविशेठ पाटील, भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिकेत तटकरे, उद्योजक रशाद मुजावर, उद्योजक राजू पिचिका, मुत्सेन अखवारे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्याधिकारी जीवन पाटील, पेण नगर परिषदेचे कर्मचारी यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे कार्यकर्ते आणि पेणकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आज मी स्वीकारलाय। परमेश्वराचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद, सहकार्य आणि मोलाची साथ यामुळेच मला सलग 3 वेळा पेणची नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली। यासाठी माझ्या तमाम पेणकरांचे, मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानते। आपण दाखवलेल्या विश्वासामुळे निश्चितच माझी जबाबदारी ही वाढलेली आहे, पण मी प्रथम नागरिक या शहराची म्हणून एक शब्द नक्की देईन की माझा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या हितासाठी आणि पेणच्या विकासासाठी असणार। येणारी 5 वर्ष पेणचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आणि हाच आमचा विजन असणार आहे। भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून, नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे नगरसेवक, आम्ही सर्व मंडळी 18 नगरसेवक आणि मी, आम्ही सर्व मंडळी या पेण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार आहोत। येणाऱ्या 5 वर्षासाठी कोणी मतं दिली, कोणी मतं नाही दिली याचा विचार न करता राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून फक्त समाजकारण आणि माझ्या पेणचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय असणार आहे। महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने गतिमान महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करतंय त्याच पद्धतीने गतिमान पेण करण्यासाठी माझी सर्व टीम कटिबद्ध असेल असं मी तमाम पेणकरांना आश्वासित करते। शेवटी इतकंच सांगेन की ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, ज्या अपेक्षेने तुम्ही आम्हाला या खुर्चीवर बसवलंय, त्याचं भान ठेवून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चितच येणाऱ्या 5 वर्षात करून दाखवेन, एवढं मी माझ्या सर्व पेणकरांना सांगते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। पेण नगरपालिकाच्या नगराध्यक्षपदी आमच्या सर्वांचीच बहीण आदरणीय प्रीतमताई यांनी आज आपला पदभार स्वीकारला। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे संयुक्तरित्या या निवडणुकीला सामोरे गेले आणि रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम बिनविरोध ज्या निवडून आल्या त्या वसुधा की ह्याच नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून गेल्या। मी या निमित्ताने नगरपालिकेतील तमाम मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षाच्या या युतीला चांगलं असं यश या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं। मी आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पेण नगरपालिकेच्या हद्दीतील विविध विषय असतील, ते मान्य खासदार तटकरे साहेब असतील, मान्य खासदार धैर्यशील असतील, मान्य आमदार माजी मंत्री रविशेठ असतील, या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच त्या ठिकाणी करू असा विश्वास देतो। त्याचबरोबरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, यांचे सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्या दृष्टीनं फार आनंदाचा क्षण। या आनंदाच्या क्षणात आज आपण या नगरपालिकेची धुरा प्रीतम पाटलांच्या सुरुवात केलेली आहे। आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आजपासून आपलं राजकारण हे जे आहे
हे प्रत्येकाने लाभ घ्यावा. कारण आता आपण सगळे पेठ शहर वाशी आपण एक संघ आहोत आणि एका विचारानं राहायला पाहिजे. नाहीतर त्यांनी मत दिली नाही म्हणून त्याचं काम करायचं असं तुम्ही हा दृष्टिकोन ठेवू नका. आज आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. आपल्यावर ही जबाबदारी ह्या शहराच्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक जनतेची इच्छा अशी आहे की येत्या काळात आमच्या ह्या पेठ नगरीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सगळ्या सुटल्या पाहिजेत. आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला संपूर्ण ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्याकडं आता हा काटेरी मुकुट आलेला आहे. आणि काटेरी मुकुटाच्या या समोर जाताना सुद्धा आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे. ही 5 वर्ष आपण या शहरातली एक समस्या निकालात निघाली पाहिजे अशा दृष्टीनं काम केलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला या गेल्या 5 वर्षात आपण भरपूर निधी आणू शकतो. या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. हे रोड संपूर्ण कॉन्क्रिटीकरण हा शहर सुंदर स्वच्छ असा दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे आमचे हे सर्व रस्ते सुशोभित आणि सुंदर असे झाले पाहिजे. कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. मला वाटते या शहराचे जेवढे काही बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, शिवस्मारक असेल, संभाजी महाराजांचं स्मारक असेल, इतर काही मोठे असतील, गटारा असतील, हे संपूर्ण मार्गावर लागले पाहिजे. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी महत्वाचं आपलं जे काम आहे ते महत्वाचं काम म्हणजे पाण्याचा प्रश्न 160 कोटीची आपली ही स्कीम मंजूर झाल्यासारखीच आहे. आणि या ठिकाणी आपल्याला आजच मी जाहीर करून सांगू इच्छितो की या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना आणून त्या ठिकाणी हा भूमिपूजन कार्यक्रम लवकरात लवकर करू. आणि हेटवड्यावरून आंबेगाव धरण सुद्धा हे आपल्यासाठी घेतलेलं आहे. आंबेगाव धरण आणि हेटवडा धरण अशा दोन्ही ठिकाणी पाणी इथून राहील ही त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आणि हे पाणी फिल्टर पाणी आज जो फिल्टर प्लॅन आहे तो छोट्या क्षमतेचा आहे. तो मोठ्या क्षमतेचा फिल्टर प्लॅन आणि गावात संपूर्ण लाईन ही नवीन टाकली जाईल अशा पद्धतीनं 160 कोटीची निधी आपल्याला मंजूर झाल्यासाठी आहे. आणि म्हणून आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटला तर मला वाटते शहराचा प्रश्न राहणार नाही, परंतु दुसऱ्याची राहणार नाही. हे सरते शेवटी हे सरकार, हे नगरपालिकेचं सरकार तुमचं आहे. आणि हे चालवण्याची प्रत्येक गोष्ट जी आहे ही तुमच्या हातात आता जबाबदारी दिलेली आहे. या जबाबदारीचं पूर्णपणे पालन तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही नगरसेवक झाला संपला नाही, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी पडलेली आहे. आणि तुम्ही आता आजपासूनच कामाला सुरुवात करा. या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या समस्या ऑनलाईनवर घ्या, कसंही घ्या, पण आमची ही कामं मार्गी लावा एवढीच नागरिकांची इच्छा आहे. आम्हाला पाण्याचा प्रश्न पुढे राहता कामा नये, आम्हाला स्वच्छतेचा प्रश्न पुढे राहता कामा नये, आम्हाला इतर कुठल्याही बाबतीत मागे राहता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण बसलात, आज आपण विराजमान झालात. या नगरपालिकेचा चांगला कारभार करा. ही 5 वर्ष न उठून भविष्यती असं काम करा. कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे, खाली सरकार भाजप युतीचं आहे. आणि आता हे तुमचं सरकार हे पण भाजप युतीचं आहे. हे जे आहे कोण निवडून आले विरोधात काम आम्ही करू, कारण काम करणं गरजेचं आहे. आणि हे आता आपल्याला 5 वर्षात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्वांना मी या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण या ठिकाणी या शहराने मॅन्डेट जो दिला आहे तो मॅन्डेट